हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 4 प्रवचन क्रमांक 57 पंचवटी निवास भाग 2. येथे मूलभूत एकमेवाद्वितीय आत्मपरब्रह्म तत्वाशिवाय अन्य काहीही नाही हे सत्य विस्मृतीत गेले आणि याचा परिणाम म्हणजे समाजात जात पात भेद निर्माण झाला. ज्यांना इतपत समजते त्यांनी आत्मतत्व जाणून समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करावे. समाजात सलोखा एकत्व राहण्यासाठी प्रभुकार्य जाणून अन्य जणांना यासाठी उद्युक्त करावे. यासाठी रामप्रभू येथे पंचसूत्रीमधील दुसरे ज्ञानसाधन सूत्र सांगत आहेत. 2 ज्ञानसाधन सूत्र सांगण्यासाठी किंवा त्याआधी रामप्रभू एक विशेष तत्व सांगतात. जीवश्च परमात्माच पर्यायो नात्र भेदधीही. अध्यात्म रामायणाप्रमाणे जीव आणि आत्मपरब्रह्म एकच आहेत. त्यांच्यामध्ये किंचितही भेद नाही. पंचकडे या शीर्षकाखाली जरा वेगळ्या प्रकारे याचे 1-2 ठिकाणी मी निरूपण केले आहे. संचित शिल्लक असल्यामुळे ते पुनर्जन्मामध्ये उपभोगून संपवण्यासाठी औषात्मा अमुक्तावस्थेत देह सोडतो. त्यावेळी त्याला स्मृती, बुद्धी, मन आणि जीव लपेटतात आणि अंशात्मा यांच्यासह देहाबाहेर जातो. यालाच मी पंचकडी असे म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की मूलतः ज्यावेळी प्रथम जन्म होतो त्या वेळेपासून जीव, बुद्धी, स्मृती, मन ही अंशात्म्यासोबत मुक्ती प्राप्त होईपर्यंत कायम सान्निध्यात राहतात. जेव्हा मुक्ती मिळते तेव्हा बुद्धी, स्मृती, मन जीवामध्ये विलीन होतात आणि जीव अंशात्म्यामध्ये विलीन होतो. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी हे सतत लक्षात ठेवायचे आहे. कारण या सर्वांच्या संवेदना, भावना, इच्छा, वासना, कामना मुक्तीसाठी नष्ट झाल्या पाहिजेत, तरच मुक्ती साध्य आहे. आणि म्हणून आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधना सांगण्यासाठी हे सूत्र मुद्दाम आधी सांगितले. याचा अर्थ असाही आहे की आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधना आणि मुक्ती प्राप्त करण्याच्या साधना एकच आहेत. आत्मज्ञान प्राप्त झाले की मुक्ती सहजच साध्य होते. रामप्रभू आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी साधना सांगतात. 1. अभिमानाचा अभाव असावा. अभि म्हणजे जवळ असणे. मान, सन्मान, अपमान इत्यादी भावना जवळ बाळगलेल्या असतात की प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यासपीठावर जागा असावी, आपला आदर सत्कार व्हावा अशी अपेक्षा असते. आता हे असे होणे शक्य नाही. यामुळे जेथे असे होत नाही तेथे आपला अपमान झाल्यासारखे वाटते. याचे संचित साचते. यामुळे आपण नगण्य यः कश्चित आहोत हा भाव बाळगावा. या जगात आपल्यापेक्षा अनंतपट वरचढ अनेक आहेत. यासाठी रामदास स्वामी उपदेश करतात की कोठे गेल्यावर सर्वात शेवटची जागा पकडावी. 2. दंभ, हिंसा याचा त्याग करावा. दंभ म्हणजे मिथ्या, खोटे, असत्य. नेहमी सत्य तेच बोलावे, ऐकावे, लिहावे, वाचावे, आचरणात आणावे. मिथ्या, खोटे, असत्य यामधून हिंसक वृत्ती उद्भवते. यामुळे अनेक गोष्टी स्मृतीमध्ये ठाण मांडतात. बुद्धी नको तशी वाममार्गे धावते. संचितात अनात्म गोष्टींची भर होते. हे मुक्तीसाठी अडथळा ठरते. 3. निंदा सहन करावी. आपली कोणी निंदा केली की आपल्याला स्वभावतः चटकन क्रोध येतो. त्या क्रोधाच्या भरात आपण विचार करण्याआधी क्रोधाने लपेटले जातो आणि निंदा करणाऱ्यावर तोंडसूक घेतो. क्वचित कोणी अशाचा हातापायाने समाचार घेतो. परंतु अशावेळी अरेला का रे असे उत्तर देऊ नये, कारण अशाने वाद वाढत जातो. दोन्हीही बाजूने एकमेकांच्या भरपूर उखाड्या-पाखाड्या काढल्या जातात. यात ऐकणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांची फुकटची करमणूक होते. दोघांचे छुपे दोष चव्हाट्यावर येतात आणि म्हणून आपल्याकडून एक बाजू बंद करावी. अशावेळी तो समोरचा बडबड करून आपोआप थांबतो. शहाणे, जाणकार, ज्ञानी आपल्या प्रशांतपणाचा योग्य दखल घेतात. आपल्याला ज्याची वर्तणूक पसंत नसेल त्याच्याशी संबंध ठेवू नये. अशापासून आपण दूर राहावे. समर्थ रामदास स्वामींनी तर इतक्या टोकाचा उपदेश केला आहे
की जर एखादा असा मनुष्य म्हणजे नतद्रष्ट आपल्या घरात असला तर आपण घर बदलावे. 4. आचरणात सरळपणा असावा. आपण आतल्या गाठीचे लोक पाहतो. वरवर ते छान असतात, परंतु त्यांच्या मनात काय चालले आहे याचा बाहेरून पत्ता लागत नाही. अनेक जणांच्या व्यवहारात छक्के पंजे असतात. वरवर असा कागद तयार करतात की साध्या भल्या माणसाला त्यातील गुप्त सुप्त हेतूचा पत्ता लागू नये. आपण तसे असू नये. आपल्याला आपल्या जे उक्ती तेच कृतीत असावे. 5. मन, वाणी आणि देह याने उत्तम सद्गुरू सेवा करावी. सद्गुरू, बुजुर्ग किंवा अन्य कोणाची सेवा करताना मनामध्ये जे असेल तेच मुखाने उद्घृत व्हावे आणि नेमके त्याप्रमाणेच देहाने कृती करावी. केवळ तोंड देखले काही करण्यासाठी करू नये. यापेक्षा काही न करणे बरे. आपण सेवा न केल्यामुळे कोणाचे काहीही बिघडत नाही की अडत नाही. स्वतःबद्दल गैरसमज नसावा. जर कोणासाठी काही करायचे असेल तर सर्वस्व झोकून पूर्ण ताकदीने निस्वार्थपणे सेवा करावी. 6. विषयांच्या ठिकाणी इच्छा नसणे. विषय याचा अर्थ ज्या कृतीमुळे विष निर्माण होऊ शकेल अशी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना मुळीसुद्धा काये वाचे मने असू नये. उदाहरणार्थ, आपल्या मेहनतीने मिळवलेले कायदेशीर मालकीचे वगैरे जे नसेल त्याचा उपभोग घेण्याची इच्छा, अपेक्षा वगैरे करू नये. सहभागी असलेल्याचा संमतीविना कोणताही उपभोग घेऊ नये. मोबदल्याची इच्छा असेल तर तसे स्पष्ट सांगूनच कोणतेही काम करावे. 7. अहंकार नसणे. अहंकार याचा अर्थ कर्तृत्वाचा भाव असणे. मी केले हा भाव बाळगणे आणि तो प्रकर्षाने मिरविणे आणि याचा अभिमान बाळगणे. येथे जे जे घडते ते सर्व त्या एकमेवाद्वितीय आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या मर्जीने घडते. जीव निर्माण करून त्याच्यामार्फत देहादी इंद्रिये त्याने निर्माण केली आहेत. त्यात तो वास्तव्य करतो. देह जीवित राहावा म्हणून तो श्वसन करतो. त्याला अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासाठी साधन सामग्री त्याने निर्माण केली आहे. ती तो त्याच्या देहादी इंद्रियांनी मिळवतो. या सर्वासाठी बुद्धी, स्मृती, मन तो देतो. मग अहंकार बाळगावा, मिरवावा असे आपले येथे आहेच काय? यास्तव सर्व काही त्या प्रभुविभूच्या मर्जीने घडते आणि त्याच्या अवलोकनाचा आनंद आपल्याला घ्यायला मिळतो. म्हणून त्याचे उपकार मानून त्याच्या चिंतनात मग्न असावे. हा असा आनंद साक्षी भावनेने त्रयस्थपणे घ्यावा, तरच तो सदानंद असतो. या चिंतनायोगे यथाकाळी त्याची सत्य ओळख होते की आपण जे काही स्वतःला मानत होतो ते अन्य कोणीही नव्हते, तर तेही तोच तो आहे. येथे अहंकार संपुष्टात येतो. 8. जन्म, जरा इत्यादीमुळे होणाऱ्या दुःखाचा विचार. जन्म म्हणजे जन्माला आल्याचे दुःख आणि जरा म्हणजे देहादी इंद्रियांना होणारे दुःख. दोहोचा विचार जाणून घ्यावा असे रामप्रभू सांगत आहेत. अर्थात हे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने जाणून घ्यायचे आहे. जन्मदुःख यासंबंधी पहिला विचार असा आहे की समर्थ रामदास स्वामींनी उपदेश केल्याप्रमाणे जन्म दुःखमूळ आहे. याचा अर्थ आपला जन्म दुःखामुळे होतो. आपल्या जन्माचे कारण दुःख हेच आहे. गतजन्मीचे संचित आपल्याला त्या वेळी उपभोगायला मिळाले नाही म्हणून त्या वेळी दुःख झालेले असते. न उपभोगलेल्या संचिताबरोबरच त्याचे दुःखही साठलेले असते. यामधून आपला पुनर्जन्म होतो. या सुप्त दुःखावर मात करण्यासाठी या जन्मी आपण ते साचलेले उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. याचे आपण सुख घेतो, परंतु सर्व संचित उपभोगायला क्वचितच मिळते. तसेच या जन्मी नवीन संचित निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे आपले पुनर्जन्माचे राटगाडे कधीही संपुष्टात येत नाही. यामुळे सदा एक प्रकारची सुप्त अतृप्ती, असमाधान, अमुक्त भावना आपल्याला छेडत असते. आपल्याला कधीही निखळ, निर्लेप, निरागस आनंद मिळत नाही. यासंबंधी दुसरा विचार असा आहे की आपण सदा मुक्तच आहोत.
परंतु देह जीवित राहण्यासाठी भौतिक आयुष्य जगताना काहीतरी चुरगळले जाते, त्याचे संचित साचते आणि ते पुनर्जन्माला कारण ठरते. बरेच वेळा आपण आपल्या परीने योग्य वागत असतो आणि तरीही आपल्याला दुःख सोसावे लागते. अशावेळी आपण उद्विग्न होतो आणि म्हणतो, देवा, मी कोणाचे काय बिघडवले की माझ्या वाट्याला हे असे दुःख आले? या सर्वाचे कारण असे आहे की मानवी देही आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी काही एक ठराविक वेळ जावा लागतो. तो वेळ द्यायची आपली तयारी नसते. आपण थोडे उतावीळ झालेले असतो. या काळात दुःख सोसावे लागते, ते विना तक्रार सोसावे. यथाकाळी सद्गुरू भेटतो, आपण आत्मज्ञानी होतो आणि आनंद यात्रा मार्गस्थ होते. जरा दुःख. जरा याचा शब्दशः अर्थ आहे कातडी, चामडी, परंतु येथे तो देहादी इंद्रिय असा व्यापक अर्थाने घ्यायचा आहे. देहादी इंद्रियांना अनेकानेक कारणाने दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सोसावा लागतो. यात दैहिक आणि मानसिक असे दोन्ही त्रास सोसावे लागतात. समर्थ रामदास स्वामीने याची एक दीर्घ यादी दासबोध या ग्रंथामध्ये दिली आहे. यातील काही दुःख हे आपल्याला चुकविणे शक्य असते, ते चुकवण्याचा प्रयत्न करावा, परंतु जे दुःख अपरिहार्य असते ते विना तक्रार सोसून संपवावे. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी या पुढील साधना आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.